नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला असतो की मला प्रेग्नन्सी राहिली आहे की नाही. स्पेशली जेव्हा आपण प्रेग्नन्सी ट्राय करत असतो त्यावेळेला आपल्या शरीरात घडणारं प्रत्येक सिम्पटम अगदी बारकाईनं आपण त्याच्याकडे लक्ष देत असतो. आज आपण या व्हिडिओद्वारे ज्या लक्षणांविषयी बोलणार आहोत, ज्या 20 लक्षणांविषयी आपण डिस्कस करणार आहोत, ती लक्षणं सगळ्यांना दिसतीलच असं नाही. काही जणींना यातली काही लक्षणं दिसतील, काही जणींना सगळी लक्षणं प्रकर्षाने दिसतील, तर काहींना अगदी कुठलंही लक्षण दिसलं नाही तरी देखील प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते. परंतु ही लक्षणं आपल्याला माहीत असणं का गरजेचं आहे? कारण जर आपल्याला प्रेग्नन्सी राहिलेली असेल तर आपण या प्रेग्नन्सीची छान काळजी करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला ही सिम्पटम्स, ही सगळी लक्षणं माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता ही लक्षणं प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आणि चौथा आठवडा या आठवड्यात काय लक्षणं दिसतात ते बघणार आहोत. टेक्निकली स्पीकिंग पहिला आठवडा म्हणजे आपली लास्ट जी मासिक पाळी आपल्याला आलेली असते त्या मासिक पाळीचा आठवडा असतो, म्हणून तो आठवडा आपण याच्यामध्ये ग्राह्य धरत नाही आहोत. या व्हिडिओमध्ये आपण ओव्ह्युलेशन नंतरचा जो आठवडा आहे, ओव्ह्युलेशन, इम्प्लांटेशन आणि तिथून पुढचा 1 महिना म्हणजे 1, 2, 3, 4 असे आठवडे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तुम्हाला कुठली कुठली लक्षणं दिसतात हे आपण बघणार आहोत. प्री प्रेग्नन्सी म्हणजेच प्रेग्नन्सी प्लॅनिंग, प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सी यावर खूप सारे व्हिडिओज, त्याशिवाय डिसीजेस, रेमेडीज असे खूप छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवर पब्लिश झालेले आहेत आणि वेळोवेळी पब्लिश होत असतात. म्हणूनच या व्हिडिओमार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. साधारण मासिक चक्राच्या मध्यावर आपल्याला कुठेतरी ओव्ह्युलेशन होतं. बऱ्याच जणींना ओव्ह्युलेशन होताना ओटीपोटामध्ये एका बाजूला, ज्या ओव्हरीमधून आपलं अंड बाहेर येतं त्या बाजूला ओटीपोटात थोडंसं दुखतं. तर हे ओव्ह्युलेशनचं साईन आहे आणि हे अगदी बारकाईने लक्ष दिल्यानंतरच कळतं. प्रत्येकीला हे कळेलच असं नाही. म्हणूनच ओव्ह्युलेशन झाल्या सर्वसामान्यपणे कुठलंही लक्षण दिसत नाही. पण ज्या वेळेला अंड आणि शुक्राणू यांचं मिलन होतं त्यानंतर गर्भनलिकेमधून हा जो ब्लास्टोसिस्ट आहे, हा पेशी समूह आहे, हा गर्भाशयाच्या भिंतीला येऊन चिकटतो आणि यालाच इम्प्लांटेशन असं म्हणतात. एकदा का हा गर्भाशयाच्या भिंतीला चिकटला की तिथून HCG नावाचं हॉर्मोन सिक्रीट व्हायला लागतं आणि हेच मेन कल्प्रिट आहे जे आपल्याला लक्षणं द्यायला सुरुवात करतं. आणि या काळात आपल्या शरीरामध्ये तर हार्मोनल इम्बॅलन्स चाललेली असते, ती सुद्धा प्रचंड असते आणि मग त्यामुळे आपल्याला ही लक्षणं दिसायला लागतात. काही सेन्सिटिव्ह महिला असतात ना, त्यांना प्रेग्नन्सी राहिल्या समजू शकतं. अशी ही उदाहरणं आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिलं प्रेग्नन्सीचं सिम्पटम जर कुठलं असेल तर ते आहे इम्प्लांटेशन, ब्लिडिंग. ज्या वेळेला हा पेशी समूह गर्भाशयाला चिकटतो त्यावेळेला तिथून थोडंसं ब्लिडिंग, आणि हे जे ब्लिडिंग आहे हे स्लाइट पिंकिश आणि अतिशय थोडंसं असतं. त्यामुळे एखाद्या मासिक चक्रामध्ये जर तुम्हाला इम्प्लांटेशन ब्लिडिंग झालेलं असेल, थोडंसं ब्लिडिंग झालेलं असेल, तर ते साईन आहे की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते. मैत्रिणींनो, ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते ना त्यावेळेला आपली बॉडी ही डबल वेगाने काम करते आणि रक्तप्रवाह सुद्धा खूप वाढलेला असतो. पर्टिक्युलर अवयव जरी तुम्ही पकडला तर त्याच्याही कार्यात, कुठलाही एक अवयव तुम्ही घेतला तर त्याच्याही कार्यात खूप जास्त वाढ झालेली असते. त्यामुळे शरीर दुप्पट वेगाने काम करायला लागल्यामुळे आपल्याला खूप थकवा जाणवतो, सतत झोपावंसं वाटतं, बऱ्याचदा खूप जास्त भूकही लागते. आता हे म्हणजे डोहाळे नाही, तुम्हाला पर्टिक्युलर असा पदार्थ खावासा वाटत नाही सुरुवातीला, तर तुम्हाला सतत काही ना काहीतरी खावंसं वाटतं, खूप भूक लागली आहे अशी संवेदना तुम्हाला होते. तर हे सगळं तुम्हाला अचानकपणे जाणवत असेल तर ही देखील प्रेग्नन्सीची लक्षणं असू शकतात आणि ही लक्षणं तुम्हाला अगदी इम्प्लांटेशन नंतर लगेचच जाणवू शकतात. आता ही झाली इम्प्लांटेशन नंतरच्या पहिल्या आठवड्यातली लक्षणं. दुसरा आठवडा, हा आठवडा अतिशय महत्त्वाचा आहे कारण याच आठवड्याच्या शेवटी तुमची पाळी चुकणार आहे. मिस्ड पिरियड हे प्रेग्नन्सीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. तुमचे पिरियड मिस झाले असतील आणि इथे जर तुम्ही UPT केली, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट केली, तर इथे तुम्हाला नक्की कळू शकतं तुम्हाला पाळी राहिली आहे की नाही. त्यामुळे मिस्ड पिरियड हे सेकंड आठवड्याच्या, बाळ राहिल्यानंतर इम्प्लांटेशन नंतरच्या 2 आठवड्यामध्ये
तुम्हाला दिसू शकतं. आता हा जो पेशी समूह आहे बाळाचा, हा गर्भनलिकेतून गर्भाशयात यायला देखील 3-4 दिवस लागतात आणि त्यानंतर ते इथे स्थापित होतं. त्यानंतर HCG सिक्रीट होतं आणि ते आपल्या UPT मध्ये दिसायला लागतं आणि आपली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते. पुढचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे मूड स्विंग्स. बऱ्याचदा ना आपण तसंही मूड स्विंग्स करत असतो, बाकीच्या जबाबदाऱ्या असतात, काही कुणाकडून घरातलं चुकलं किंवा आपल्याकडूनच घर आवरण्यात इतर गोष्टीत खूप धावपळ झाली तर आपली चिडचिड होते. आता हे जे मूड स्विंग्स आहेत, क्षणात खूप राग येणं, चिडचिडं वाटणं आणि क्षणात खूप आनंदी वाटणं, तेही कारण नसताना, असं जर काही तुमच्या बाबतीत होत असेल तर नक्की हे प्रेग्नन्सी राहिल्याचं लक्षण असू शकतं. का ते सांगते? कारण आपल्यामध्ये संप्रेरकांचं खूप असंतुलन झालेलं असतं आणि मग अशा वेळी बॉडी या चेंजेसना अडॅप्ट करत असते आणि मग यामध्ये आपला राग, चिडचिडेपणा होणं किंवा अचानकच खूप छान वाटणं हे सगळं होऊ शकतं. हलकं फुलकं हेडेक, छातीमध्ये टेंडरनेस किंवा जडपणा वाटणं, बऱ्याच जणांना ना PMS सिम्पटम असतं, म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिम्पटममध्ये पण छाती दुखते, कंबर, ओटीपोट दुखतं, ही जी सिम्पटम्स आहेत ना दिसून येतात. तर अशाच प्रकारचे सिम्पटम्स हे तुम्हाला प्रेग्नन्सी राहिले तर दिसू शकतात. आपल्या ब्रेस्टवर ज्या निळ्या नसा असतात त्या मोस्ट प्रॉमिनंटली दिसायला लागतात. ब्रेस्ट हेवी आहेत, जड आहेत असं वाटतं आणि टेंडर म्हणजे एखाद्या गोष्टीचा टच झाला तरी दुखतंय, अशा पद्धतीच्या संवेदना तुम्हाला जाणवू शकतात. आणि हो, हे प्रेग्नन्सीचं लक्षण असू शकतं. अजून एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे फ्रिक्वेंट युरिनेशन. सतत तुम्हाला लघवीला जायला लागत असेल तर हे देखील तुम्हाला बाळ राहिल्याचं लक्षण असू शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेला बाळ राहतं त्यावेळेला आपल्या शरीराला दुप्पट वेगाने अजून जास्त स्पीडीली काम करावं लागतं त्याच्या वाढीसाठी. मग अशा वेळेला किडनीत सुद्धा खूप ॲक्टिव्ह होतात, कारण ब्लड फिल्ट्रेशनचं काम त्यांचं वाढतं आणि मग अशा वेळेला आपल्याला सतत फ्रिक्वेंटली युरिनेशन होणं हे देखील नॉर्मल आहे. आता गरोदर राहिल्याचं खूप महत्त्वाचं लक्षण आणि सहसा सगळ्या जणींना हे जाणवू शकतं, हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ते म्हणजे वाढलेला व्हाईट डिस्चार्ज किंवा वाढलेला योनिस्राव. आपल्याला मासिक चक्राच्या कुठल्या काळात कुठला योनिस्राव होतो हे जनरली माहीत असतं, परंतु ज्या वेळेला आपल्याला बाळ राहतं ना त्यानंतर आपला योनिस्राव हा खूप जास्त वाढतो. हा का वाढतो? बाळाला व आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला, प्रजनन संस्थेला बाह्य इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी खूप जास्त योनिस्राव आपल्यामध्ये होत असतो आणि हे लक्षण तुम्हाला नक्की दिसेल. हा नॉर्मल नाही आहे, ॲबनॉर्मली जास्त, म्हणजे तुमच्या नेहमीच्या मासिक चक्रात जो स्त्राव होतो त्यापेक्षा वेगळा आणि मासिक पाळी जवळ आली आहे पुढची तरी देखील असा स्त्राव तुमचा होतोय. हा ट्रिमेंडस चेंज तुम्हाला नक्की जाणवणार आहे आणि हा असा तुमच्या योनिस्त्रावातल्या पदार्थामध्ये किंवा खूप जास्त म्युकस सिक्रीट होतोय, हे जर तुम्हाला दिसत असेल ना तर नक्की प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते. आता आपण बघितलं इम्प्लांटेशन नंतर पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातले सिम्पटम्स. पाळी आपली चुकलेली आहे. आता तिसरा आठवडा म्हणजे पाळी चुकल्यानंतर तुम्हाला अजून काही सिम्पटम्स खूप प्रॉमिनंटली दिसतील. ते म्हणजे नॉसिया, तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटतं, डिझी वाटतं आणि मळमळ होतं. कोरड्या उलट्या ज्या आपल्याला हिंदी सिनेमामध्ये दाखवतात त्या नक्की काही जणींना अगदी पाळी चुकल्यानंतरच सुरू होतील. तर या सगळ्या गोष्टी, चक्कर येणं, मळमळ होणं, छातीत जळजळ होणं, या गोष्टी ज्याला म्हणतात ना की बाळ राहिलेलं असू शकतं, या गोष्टी आता इथून पुढे तुम्हाला व्हायला लागतील. काहींना या गोष्टी ज्या आहेत हे पाळी चुकल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यानंतर सुरू होतात, म्हणजे बाळ राहिल्यानंतर चौथ्या आठवड्यात. तर काहींना अगदी पाळी चुकली की लगेचच हे सिम्पटम्स दिसायला लागतात. बाळ राहिल्यानंतर चौथ्या आठवड्यात म्हणजे पाळी चुकल्यानंतरचा जो दुसरा आठवडा आहे याच्यामध्ये तुम्हाला फूड ॲव्हर्जन होऊ शकतं. म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचा वास यायला लागू शकतो. म्हणजे ज्या वेळेला माझ्या बाबतीत हे घडलं तर मला दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये चपातीचा वास बिलकुल आवडत नसायचा. अगदी कोणी चपाती करत असेल तरी देखील मी तिथे जवळ जात नसे किंवा त्या रूममध्ये थांबणं, त्या घरात थांबणं देखील मला शक्य नसायचं. काहींना लसूण, कांदा या गोष्टींचा वास बिलकुल सहन होणार नाही आणि हे जे आहे रिट्रॅक्शन हे या चौथ्या आठवड्यानंतर डेव्हलप होऊ शकतं. शक्यतो पहिली प्रेग्नन्सी असेल तर या गोष्टी जास्त जाणवतात. चौथ्या आठवड्यात अजून एक लक्षण दिसू शकतं, ते म्हणजे
तुमचं पोट फुगलंय असं तुम्हाला वाटू शकतं. हे बाळ वाढलंय म्हणून नाही, तर पोटाचा जो टाईटनेस आहे किंवा थोडंसं पोट पुढे आलंय, हे तुमचं गर्भाशय जे आहे एक्सपॅन्ड होतं अधूनमधून आणि फ्युचरमध्ये एक्सपॅन्शनची त्याची तयारी चाललेली असते आणि त्यासाठी ते कार्यरत झाल्यामुळे तुम्हाला पोट फुगतंय, कमी होतंय किंवा सतत फुगलेलंच आहे असं जाणवू शकतं. आणि याच टाईटनेसमुळे काही जणींना कॉन्स्टिपेटेड झालेलं आहे, टॉयलेटला साफ होत नाहीये, या गोष्टी देखील जाणवू शकतात. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही निवडक सिम्पटम्स सांगितलेले आहे जे प्रेग्नन्सी राहिल्याचं दर्शवतात. आता यापैकी सगळीच लक्षणं आपल्याला दिसत आहेत का? नाही दिसत आहेत. मग टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला माहिती आहे का, काही जणींना एकही लक्षण न दिसता फक्त मिस्ड पिरियडवरून कळू शकतं की बाळ राहिलेलं आहे. काही जणींना काही सिम्पटम्स दिसतील, इम्प्लांटेशन ब्लिडिंग दिसेल, तर काही नाही दिसणार. काही जणींना उलट्या होणार नाहीत म्हणून टेन्शनमध्ये यायचं देखील काही कारण नाही. प्रत्येक स्त्री ही वेगळी असते आणि प्रत्येक स्त्रीला जाणवणारी लक्षणं सुद्धा वेगळी असतात. काहींना काही सिम्पटम्स जाणवतील, काही जाणवणार नाही, तर काहींना सगळेच सिम्पटम्स जाणवतील आणि म्हणूनच काळजी करायची गरज नाही. हे सिम्पटम्स जर माहीत असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते आणि तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीची छान काळजी करू शकता. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान माहितीपूर्ण प्रेग्नन्सी प्लॅनिंग, प्री प्रेग्नन्सी संदर्भात व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.